मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज झटपट होणारा मुगाचा डोसा याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पोहे, उपमा, शिरा खाऊन जर कंटाळा आला असेल ना, कुरकुरीत असा इथं मुगाचा डोसा तयार होतो आणि झटपट होतो, 10 मिनिटांमध्ये तयार होतो। मी अगोदर इथं अर्धी वाटी मुगाची डाळ भिजायला घातली होती 1 तास। अशा पद्धतीने आपल्याला 1 तास भिजून द्यायची मुगाची डाळ। आपल्याला आता ही मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची, याची पेस्ट। त्यामध्ये घालायचे 2 हिरव्या मिरच्या, अद्रक लसूणचे तुकडे घेतलेले आहेत, 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ह्या पण आपल्याला त्याच्यामध्येच टाकून घ्यायच्या। थोडीशी कोथिंबीर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ती छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची। मुगाची डाळ बारीक करून घेतलेली आहे। त्यामध्ये ना आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं 1 चमचा। तांदळाचं पीठ घातल्याने ना इथं डोसे एकदम कुरकुरीत होतात। मी 1 चमचा घेतलेला आहे तांदळाचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे। अशा पद्धतीने तांदळाचं पीठ बेसन पीठ घेतलं ना, आपलं पीठ छान असं एकजीव होतं आणि आपला डोसा सुद्धा कुरकुरीत छान होतो। आपण मिक्सरला परत एकदा थोडंसं हे बारीक करून घेणार आहोत। इथं मुगाच्या डाळीचा डोसा बनवण्यासाठी छान असं आपलं इथं पीठ तयार झालेलं आहे। आपल्याला आता हे 10 मिनिटे ना भिजून द्यायचं। मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतलंय। मी इथं चिमूटभर खता सोडा टाकणार आहे। खता सोड्याने आपलं पीठ छान फुगतं आणि आपले डोसे सुद्धा इथं मऊ लुसलुशीत होतात। मी इथं डोशाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने ना ब्रशनी ना त्याला तेल लावून घ्यायचं। अशा पद्धतीने तेल लावलं ना आपला डोसा अजिबात खाली चिकटत नाही। आपला इथं तवा गरम झाला की आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा। डोसा पसरवताना ना गॅस मिडियम ठेवायचा, फुल नाही ठेवायचा। डोसा त्याच्यावर टाकून घ्यायचा ना, पळीने ना अलगद हाताने ना अशा पद्धतीने पसरून घ्यायचा। आपल्याला कुरकुरीत जर बनवायचा असेल ना तर इथे एकदम पातळ डोसा बनवायचा। डोसा टाकल्याच्या नंतर कढीने अशा पद्धतीने थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आणि वरून पण थोडंसं तेल लावून घ्यायचं। आता गॅस आपल्याला फुल करायचा, झाकण ठेवून 1-2 मिनिटं छान असा वाफलून द्यायचा डोसा। मस्त असा आपला इथं डोसा तयार झालेला आहे। पाहू शकता किती इझिली असा आपला इथं डोसा निघलेला आहे। आपण आता याला पलटी करून घेऊया, हे अंग थोडंसं छान भाजून घेऊया। किती मस्त असा कुरकुरीत झालेला आहे। तुम्हाला याच्यापेक्षा पातळ जर बनवायचं असेल तर तुम्ही याच्यापेक्षा पातळ सुद्धा बनवू शकता। अशा पद्धतीने जर डोसा बनवलं ना, खूप खायला छान लागतो मुगाचा डोसा आणि कुरकुरीत सुद्धा होतो आणि शरीरासाठी ना पौष्टिक सुद्धा आहे। तसा इथं कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊ। तसे कुरकुरीत इथं माझे मुगाचे डोसे तयार झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही। खूप खायला छान आणि चविष्ट लागतात। तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने करून पहा, तुमच्या घरातल्या माणसांना सुद्धा खूप आवडतील आणि शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहेत। व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। पुन्हा भेटू असेच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।